तर तोच आलू पराठा खाऊन सगळेच बोर झाले असेल. चला तर मग मैत्रिणींनो, आपण आलू पराठाला काहीतरी वेगळं मस्त मोड देऊया आता. तेच खाण्यापेक्षा काहीतरी आपण मस्तपैकी नवीन खाऊया. आलू पराठा खूप खूप झाला. एकच नंबर. नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या हातची चव चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. इथे मी धुवून घेतली आहे. आता ती आपण बारीक चिरून घ्यायची आहे. बघू शकता स्वच्छ धुतलेली. आता ही बारीक चिरून घेते. आता इथे बटाटे उकडून आणि असे मॅश करून घेतलेले, फक्त बटाटे उकडेले प्लेन. आता यामध्ये चाट मसाला टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर अर्धा चमचा लाल तिखट टाकून घेत आहे. 1 चमचा आमचूर पावडर टाकून घेत आहे. थोडंसं चवीनुसार मीठ टाकून घेत आहे. आता हे चांगल्यापैकी हाताने मॅश करून घ्यायचं आहे. असं अशा पद्धतीने सर्व मॅश करून घ्यायचं. बघू शकता. चला तर मग आता आपण पीठ भिजवून घेऊया. इथे मी आता गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. आता यामध्ये मी बारीक रवा टाकून घेत आहे. बघू शकता हा बारीक रवा आहे. 2 वाट्या गव्हाचं पीठ असेल तर 1 वाटी बारीक रवा घ्यायचा आहे. त्याच्याने पराठे खूप छान क्रिस्पी बनतात. त्यामध्ये अगदी थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे, कारण की आपण आलूच्या बॅटरमध्ये पण मीठ टाकलेलं आहे. तर हे हाताने काढून घ्यायचं असं. त्यानंतर मी ओवा टाकून घेत आहे. आता आपण जी मेथी धुवून आणि चिरून ठेवली ही पण टाकून घ्यायची आहे. आता हे सर्व पीठ कालवून घ्यायचं आहे अगोदर. त्यानंतर लागत लागत पाणी टाकायचं आहे. आता पाणी लागत लागत टाकायचं आहे आणि छान घट्टसं गोळा मळून घ्यायचा आहे. असं छानसा घट्ट गोळा पाणी लागत लागत टाकायचं आहे. एक खटी पण टाकायचं नाही, कारण की आपण मेथी धुतलं त्याला पण थोडंसं पाणी असतं. थोडंसं आता तेल टाकून घ्यायचं आहे गोळा छान चिकणा होण्यासाठी. आणि आता हे चांगलं 10-15 मिनटं हे पीठ झाकून ठेवायचं आणि छान मुरू द्यायचं आहे. झाकून ठेवायचं आहे 10-15 मिनटासाठी. आता अशा पद्धतीने गोळा तोडून घ्यायचा आहे. गोलवाटी करायची आहे. त्यानंतर अशापैकी आपण बटाट्याचं जे सारण करून ठेवले तो गोळा याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे. अशापैकी गोळा केला की पीठ लावून आणि लाटून घ्यायचं आहे. आता असा लाटून घेऊया. हलक्या हाताने लाटायचे, जास्त जोरात नाही लाटायचं. किंवा तुम्ही असा हाताने पण, जर समजा फाटत असेल तर असा बी केला हाताने तरी हा छान पसरला जातो. गॅसवर तवा तापला आहे, त्यावर मस्त तूप टाकून घ्यायचं आणि आपला पराठा टाकून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने आता आपण सर्व पराठे लाटून घेऊया. आता अशा पद्धतीने आपण पुन्हा दुसरा गोळा पण तयार करून घ्यायचा आहे. आता आपण लाटून घेऊया.
बघू शकता हाताने पण किती छान पराठा रेडी होऊ राहिला. पुन्हा आता आपण दुसऱ्या बाजूने पण तूप टाकून घ्यायचं आहे असं पराठ्यावरती. आणि पलटून घ्यायचं आहे. मस्त जास्त तूप टाकून छान खमंग पराठे भाजायचे आहे. जास्त तुपामुळे खूप छान चविष्ट पराठे लागतात. आणि बघू शकता मस्त मेथीची भाजी, बटाटा सर्व आहे. तर एका टायमाला किती भाज्या गेल्या आपल्या मुलांच्या पोटात. 2 भाज्या जातात, बटाट्याची भाजी पण आणि मेथीची भाजी पण. हेल्दी आणि प्रोटीनयुक्त हा पराठा आहे. मस्त असं भरपूर तूप टाकून छानपैकी भाजून घ्यायचं आहे. दोन्ही बाजूने छान भाजून घ्यायचं आहे. बघू शकता कलर बी किती छान आलेला आहे. एकदम चमचमीत दिसतोय. मुलं एकदम आवडीने खातील कारण की खूपच छान कॉम्बिनेशन आहे याचं आणि चव पण खूप छान लागते. हा तुम्ही दह्याबरोबर, टोमॅटो सॉस किंवा शेजवान चटणी बरोबर खायचं आहे. पण काही बी नाही खाल्लं तरी मुलं असं खाऊन जातील, एवढा छान चविष्ट बनतो. तर मस्त पराठा झालाय. आपण करून घ्यायची आहे. जशी पिझ्झाची करतो त्या पद्धतीने करून घ्यायची आहे. अशा पद्धतीने सर्व आपण कटिंग करून घेऊन आणि ताटात काढून घ्यायचं. आता अशा पद्धतीने सर्व पराठे आपण लाटून आणि भाजून घेऊया. झाला बघू शकता आपला छान पराठा. अशा प्रकारचे मस्त स्लाइस मुलांना कापून द्यायची. पिझ्झाला आपण बनवतो तसंच मस्त त्यावरती चीज टाकायचं आहे. मुलांना छान सजवून द्यायचं म्हणजे त्यांच्यासाठी एक स्टार्टर पण तयार राहतं आणि मस्त मुलं आवडीने खूप छान खातात. मस्त चीज वगैरे लावून सजवून द्यायचं. मस्त मुलांना चीज, टोमॅटो सॉस, मेयोनीज असं टाकून दिलं की मुलं खूप छान आवडीने खातात आणि टेस्ट पण बदलती. अशा पद्धतीने मस्त स्टार्टर म्हणून मुलांना द्यायचं आहे किंवा कोणी पाहुणे आलं तर त्यांच्यासाठी पण तुम्ही स्टार्टर म्हणून चहा, कॉफी आणि त्याच्याबरोबर असा पराठा दिला की हा पराठा त्यांना खाताना सुद्धा लक्षात येणार आणि कसा बनवला की ते तुम्हाला विचारेल कसा बनवला. यात मेथी, पालक सगळं असल्यामुळं पालक नाही, मेथी, बटाटा असल्यामुळे मुलांच्या पोटामध्ये पालेभाजी पण जाते, बटाटा पण जातो आणि पोळी पण जाते. म्हणजे भाजी, पोळी, भात असं एवढं वाढण्याची काही गरज नाही. मुलांनी यातला अर्धा जरी पराठा खाल्ला तरी त्यांचं पोट भरेल आणि प्रोटीनयुक्त पराठा आहे. मेथीची भाजी, बटाटा, नवीन काहीतरी वेगळं करा. कारण की नेहमी आपण आलू पराठा करतो, मुलं पण खाऊन खाऊन कंटाळतात आपल्या घरचे पण. त्याच्यामुळं असं नवीन बनवा आणि असेच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला फॉलो करा मैत्रिणींनो. तोपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा. भेटूयात आपण नेक्स्ट रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.